भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आपण प्रत्येकाने शाळेची 10 वर्ष रोज एका हाताचं अंतर ठेवत प्रतिज्ञा म्हटली आहे. पण ही शपथ लिहिणाऱ्या माणसाचं नाव आपल्याला अजूनही माहित नाहीये ना. चला या सामान्य माणसाबद्दल सांगतो, ज्यांच्या असामान्य शब्दांनी आपल्या संपूर्ण देशाला एकत्र बांधलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजे 1962 साली प्रतिज्ञा लिहिली गेली. आणि ती कोणी लिहिली? या माणसाने. यांचं नाव पेदेमरी व्यंकट सुब्बाराव. तेव्हाच्या आंध्र प्रदेशातल्या आणि आत्ताच्या तेलंगणात येणाऱ्या अन्य परथी खेड्यात ते राहायचे. त्यांना संस्कृत, तेलुगू, इंग्रजी आणि अरेबिक या 4 भाषा अवगत होत्या. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं सुद्धा लिहिली होती. 1962 साली सुब्बाराव विशाखापट्टणम जिल्ह्याचे ट्रेझरी ऑफिसर म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांनी आपला नॅशनल प्लेज लिहिला. पण कुठल्या भाषेत? तेलुगू भाषेत. एका वर्षाने तिथल्याच एका शाळेत ही प्रतिज्ञा म्हटली गेली. मग ती तेव्हाचे शिक्षण मंत्री म्हणजे PVG राजू यांना पाठवली गेली. मग ही प्रतिज्ञा देशातल्या सगळ्या शाळांमध्ये म्हटली जावी असा निर्णय भारत सरकारने घेतला. पण खुद सुब्बाराव यांना त्यांनी लिहिलेल्या प्रतिज्ञेला इतका मोठा मान मिळाला आहे हे बराच वेळ माहीतच नव्हतं. एकदा त्यांची नात एका पुस्तकातली प्रतिज्ञा वाचत असताना त्यांना लक्षात आलं की ही तर मीच लिहिलेली प्रतिज्ञा आहे. आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हेरिड हेरिटेज. आपल्या या व्हिडिओमुळे तुमच्या माहितीत जर भर पडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा.